गृहिणीच्या किचनमध्ये स्वागत आहे मैत्रिणींनो. तर मग बघा, मी सकाळी आज मुलांचे टिफिन वगैरे करत होते बघा. आज असं फार थकल्यासारखं वगैरे झालं होतं. संक्रांतीचा आळस गेलाच नव्हता बघा. तर आज मी मुलांना म्हणजे खिचडी वगैरे करून देणार होते. आज काही फार जास्त करून देणार नव्हते, पण का नाही मैत्रिणींनो, आता आलेली आहे मौनी अमावस्या बघा. तर मग मी त्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला उपाय सांगणार आहे. व्हिडिओला स्किप न करता पुढे शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग हे बघा, माझी अशी सकाळची धावपळ सुरू होती. आज थोडा लेट पण झाला होता. तर म्हटलं आता पोळी भाजी तर काही होणार नाही, म्हणून मग मी मुलांना अशा प्रकारे म्हणजे खिचडी वगैरे बनवून देत होते बघा. आणि आज माझा मुलगा पण म्हटला, मम्मी आज आम्हाला तो म्हणजे खिचडी वगैरे बनवून दे, त्याला फार आवडते बघा. आणि मग मी बटाटा, हिरवी मिरची आणि अद्रक लसूण वगैरे टाकून अशी फोडणी टाकून घेतली. आणि माझ्याकडे मटार वगैरे म्हणजे मी ठेवत असते बघा, डीप फ्रीझरमध्ये स्टोअर करून. मग म्हटलं ते पण घालून घ्यावेत, आता सीझन आहे तोपर्यंत वाटाण्याचा. तर मग मैत्रिणींनो, तुमची संक्रांत कशी झाली, म्हणजे संक्रांतीच्या दिवशी तुम्ही काय काय केलं बघा. तर तुम्ही माझा संक्रांत स्पेशल वानवसा केलेला ब्लॉग बघितलाच असेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कसा वाटला माझा तो ब्लॉग आणि तो व्हिडिओ. आम्ही मैत्रिणींनी केलेली मज्जा आणि आम्ही सुवासिनींनी म्हणजे की वानवसा करताना म्हटलेलं वाक्य, तर तुम्हाला आवडलं का? तुम्ही मला कमेंट केल्या भरपूर साऱ्या, तर मी तुम्हाला धन्यवाद म्हणू इच्छिते. आणि मग म्हटलं आज म्हणजे एकदम असं गळून गेल्यासारखं वगैरे झालं होतं बघा. पण आता सवय लागलेली आहे मैत्रिणींना बोलण्याची. तर मग तुम्हाला बोलल्याशिवाय म्हणजे असं हेच होत नाही बघा आता मला पण. म्हणून म्हटलं चला आता मग आपण व्हिडिओ वगैरे म्हणजे करूयात. तर मग मी मुलांच्या टिफिनपासूनच व्हिडिओला वगैरे सुरुवात केली होती आज. आणि मग मी असं थोडंसं तूप पण वगैरे फोडणीमध्ये घालून घेतलं बघा, म्हणजे की छान होतं. म्हटलं असं तूप वगैरे घालून घेतलं की राईस म्हणजे मोकळा वगैरे होतो. आणि मग किती छान फोडणी दिसत होती बघा. लाल टोमॅटो, ग्रीन वटाणा आणि बटाटा येल्लो कलरचा. आणि मग मी असे राईस वगैरे तेलामध्ये टाकून घेतले आणि मग फ्राय करून घेतले बघा, म्हणजे की म्हणजे खिचडी वगैरे चिकट होणार नाही म्हणून. आणि मग अशा प्रकारे मग मी खिचडी वगैरे बनवत होते बघा. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण अशा प्रकारे खिचडी बनवतात का बघा. तर मग मी म्हणजे तुम्हाला म्हटलं होतं की आता संडेला म्हणजे मौनी अमावस्या वगैरे आहे बघा. तर मग त्या दिवशी आपण एक उपाय करायचा आहे की म्हणजे शक्यतो घरातील महिलांना तरी हा उपाय म्हणजे जमत नाही बघा, पण होता होईल तेवढं तरी तुम्ही म्हणजे हा उपाय नक्की करावा. आपल्या घरातील सगळं म्हणजे दरिद्रता वगैरे दूर जाते बघा. तर म्हणजे की त्या दिवशी काय करायचं आहे बघा, तर आपल्याला थोड्या वेळ तरी मौन वगैरे पाळायचं आहे. मौन पाळणे म्हणजे कमी बोलणे, जास्त बोलू नये त्या दिवशी. म्हणजे की शक्यतो बोलूच नाही. पण आता काय होतं की म्हणजे आपण जर का नाही बोललो तर आपले कामं तर काही होणारच नाहीत. मग काय करायचं आहे मैत्रिणींनो, तर होता होईल तेवढं म्हणजे तुम्ही ना कमीच बोला, जास्त बोलू नका. आणि परत त्यानंतर पिंपळाच्या झाडाला वगैरे तुम्ही म्हणजे पाणी घाला, त्या दिवशी पूजा करा, दिवाबत्ती लावा पिंपळाच्या झाडाला वगैरे. तर मग ना हे बघा, माझा मुलगा वगैरे टिफिन असा काढून ठेवत होता बघा. आणि मग चालू होती म्हणजे आमची अशी तयारी वगैरे. मग तो म्हणत होता, मम्मी मला दोन्ही पण टिफिनमध्ये दे वगैरे. म्हटलं ठीक आहे. तर मग हे बघा, वाफ वगैरे गेली होती. मग मी टिफिन वगैरे भरून दिले मुलांचे. आणि मग मुलांना अशा प्रकारे स्कूलमध्ये वगैरे त्यांची बस आली होती. मग त्यांना बाय वगैरे केलं आणि मग गेले बघा. ते त्यांची बस थांबली होती. मग म्हटलं आता चहा वगैरे
प्यावा आपण सकाळी सकाळी. तर मला ना मुलं गेले की असं निवांत बसून चहा प्यायला खूप आवडतं बघा. मला गडबडीच्या वेळेस चहा म्हणजे अ, पिला की तो पिल्यासारखाच वाटत नाही. म्हणून मग मी असं मुलं वगैरे स्कूलमध्ये गेले की मग मी थोडासा चहा घेत असते आणि तेवढाच आपल्या स्वतःसाठी म्हणजे एक कप भरून चहा पिण्या म्हणजे की आपल्या स्वतःसाठी निघणारा वेळ असतो बघा गृहिणीचा एक. सकाळच्या धावपळीतून मग मी म्हणत होते की म्हणजे की आता मौनी अमावस्या वगैरे आहे तर मग त्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाची वगैरे पूजा करून घ्यायची आहे बघा. आणि मग पिंपळाच्या झाडाची वगैरे पूजा केली की म्हणजे म्हणतात ना आपले सगळे पूर्वज वगैरे शांत होतात आणि म्हणजे आपल्याला आशीर्वाद वगैरे लागतो. आणि परत आपण त्या दिवशी जेव्हा फरशी वगैरे पुसतो तर मग त्या दिवशी फरशी वगैरे पुसताना आपल्याला मीठ वगैरे टाकायचं आहे बघा त्या दिवशी. कारण की म्हणजे मीठ वगैरे वापरलं की मग आपलं म्हणजे जे काही कर्ज वगैरे असेल ते आपलं म्हणजे निघून जाईल. मग मी चहा वगैरे घेऊन लगेच देवपूजा पण करून घेतली बघा माझी छान अशी. आणि मग आमच्या अशा कुंद्याच्या झाडाला इतके छान असे फुलं लागले होते बघा सुंदर असे. आणि मग मी ते फुलं वगैरे तोडून घेतले. इतका छान त्याचा सुगंध येत होता म्हणजे कुंद्याच्या फुलांचा सुवासिक असा. तर म्हटलं आज आम्हाला म्हणजे जायचं पण होतं बघा. आता संक्रांत म्हटलं की काय, मग आम्हाला 1-2 ठिकाणी हळदी-कुंकाला वगैरे सांगितलं होतं. तर म्हटलं आता आपण असे फुलं वगैरे तोडून त्याचे छान अशा वेण्या वगैरे करून ठेवाव्यात. म्हणजे संध्याकाळी आपण हळदी-कुंकाला वगैरे जाताना त्या म्हणजे केसांमध्ये वगैरे माळता येतील. मग मी अशा प्रकारे सगळे फुलं वगैरे तोडून घेत होते बघा. तर मग अमावास्येच्या दिवशी ना मैत्रिणींनो काय करायचं आहे, की संध्याकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती वगैरे करतो ना, तर मग त्यावेळेस ना संध्याकाळी पण म्हणजे आपल्या मेन डोअरच्या बाहेर दोन्ही साईडला आपण दिवाबत्ती वगैरे करायची आहे बघा. दोन्ही म्हणजे एंट्रन्सला आपल्या दोन्ही दाराच्या साईडनं 2 दिवे वगैरे लावायचे आहे. म्हणजे जी नकारात्मकता घरामध्ये येते ती आपल्याला येत नाही बघा घरामध्ये. आणि पॉझिटिव्हिटी राहते, निगेटिव्हिटी ही बाहेर निघून जाते. त्यामुळे अमावस्या दिवशी आपण नक्की हा उपाय करायचा आहे मैत्रिणींनो. तर मग तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात, काय नाही. म्हणजे मला तुम्हाला धन्यवाद म्हणता येईल. तर मग मैत्रिणींनो हे बघा आमच्या गुलाबाच्या झाडाला पण किती छान असे गुलाबाचे फुलं वगैरे लागले होते. आणि मग मी ते 1-2 तोडून घेतले बघा. म्हणजे की आपल्याला जे आता आपण वेण्या करणार आहोत ना, तर मग त्यामध्ये मी त्याची एक-एक पाकळी करून वगैरे टाकणार आहे. म्हणजे छान असे आपले मार्केटसारख्या वेण्या वगैरे होतील. आणि मग मी ना अशी टोपली भरून वगैरे फुलं तोडून घेतली बघा. आणि मग मी माझा वेण्या करता म्हणजे वेळ असा कुठे निघून गेला ना आजचा मला कळालंच नाही बघा. तर मग मी आता अशा वेण्या वगैरे करायला घेतल्या होत्या. आणि मग छान असा त्याचा सुगंध ना मला आज म्हणजे असं मी इतकी मोहक होऊन गेले बघा त्या सुगंधाने असं वासाने. मला काही आवरेच ना झाला त्याचा मोह काही. मग मी वेण्या वगैरे करून घेतल्या. आणि मग आता इथून पुढचा जो ब्लॉग येईल ना मैत्रिणींनो तो तुम्हाला उद्या येईल. आम्ही आता म्हणजे 2-4 ठिकाणी मी रेडी होऊन आता हळदी कुंकाला वगैरे जाणार आहे बघा. तर मग शक्य झालं तर मी शूट करेल आणि जर का नाही झालं तर मग तुम्ही समजू शकता. कारण की काही जणींना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, काहींना आवडतं. तर मला जर शक्य झालं तर मी तुम्हाला डेकोरेशन दाखवण्याची म्हणजे प्रयत्न करेल तिथला व्हिडिओ काढून आणून. तर मग मी आता अशा प्रकारे वेण्या वगैरे करून घेतल्या बघा. काही माझ्या मैत्रिणींसाठी पण आणि काही माझ्यासाठी पण. मग आता आम्ही म्हणजे दोघी-तिघी मैत्रिणी मिळून संध्याकाळी हळदी-कुंकाला सुवासिनीसाठी जाणारच आहोत. आता संक्रांत म्हटलं की काय गृहिणीला म्हणा किंवा सुवासिनीला किंवा सखींना आता म्हणजे रथसप्तमीपर्यंत काही म्हणायचंच नाही. संध्याकाळी हळदी-कुंकू म्हणजे एक मैत्रिणीची भेट आणि मग काय आणखीन काय उरलं बघा. तर मग आता तुम्ही माझा उद्याचा पण नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा मैत्रिणींनो. मला जर का शक्य झालं तर मी तुम्हाला नक्की व्हिडिओ शेअर करेल. लाईक